हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य, एक मोठं वांग जे भरताचं असतं ते, तेल, हळद, जिरे, शेंगदाणे, मीठ, कांद्याची पात, इथे एक कांदा मी चिरून घेतलाय, हिरव्या मिरच्या आणि लसूण। मी गॅस ऑन करते। आपण यावर हिरव्या मिरच्या भाजूया। मिरच्या भाजल्या आहेत व्यवस्थित, आता आपण ते काढूया। सर्वप्रथम आता वांग्याला आपण तेल लावूया व्यवस्थित। आणि हे वांग भाजण्यासाठी गॅसवर ठेवूया। आपल्याला सगळ्या बाजूनी खरपूस वांग भाजून घ्यायचं आहे। आता ह्या मिरच्यांमध्ये मी लसूण घालणार आहे आणि थोडं मीठ, आणि हे चांगलं बारीक ठेचून घेणार आहे। अशा प्रकारे आपलं जे वाटण, हिरवं वाटण झालेलं आहे, हिरवी मिरची आणि लसूणचं, आता हे मी एका वाटीत काढून घेते। वांग आता एका साईडने झालंय, आता मी दुसऱ्या साईडने व्यवस्थित परतून घेते, भाजून घेते। आता वांग सगळ्या बाजूंनी खरपूस भाजले गेले। आता हे मी एका प्लेट मध्ये काढते। त्याच्या आधी गॅस बंद करूया। आणि याची वरची साल काढूया। याची साल काढली आहे। आता हे वांग आपण या लगड मध्ये घेऊया आणि हे चांगलं बारीक करायचंय, आपल्याला मॅश करायचंय मस्त। वांग हे पूर्ण सॉफ्ट झालं पाहिजे। आता झालंय व्यवस्थित। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल घालते। साधारण अर्धी वाटी तेल घेतलंय। तेल तापल्यावर त्यात थोडं जिरं घालूया। जिरं थोडं तडतडलं की शेंगदाणे अर्धी वाटी घेतले। शेंगदाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे चांगले।
शेंगदाणे चांगले लावून द्यायचे आपल्याला. आता आपण कांदा घालूया 1 पाऊल. मी यात थोडा पातीचा कांदाही घेतलाय. पातीच्या कांद्याची चव फार छान लागते. कांदा जर लालसर करायचा आहे, थोडं मीठ घालते. अशा प्रकारचं भरीत खानदेश किंवा जळगाव या साईडला केले जाते. कांदा जरा लाल होत आलाय. आता आपण या हिरवी मिरची आणि लसूण वाटण घालूया, जे आपण मग बारीक घेतलंय. परतूया. थोडी हळद, मीठ घालूया. हे चांगलं परतून यात कांद्याची पात साधारण 1 वाटी. आता यावर मी 2 मिनिट झाकण ठेवते. मी झाकण काढून बघते. पात जरा शिजली आहे कांद्याची. आता यात मी भरीत घालते. आपण ते मॅश करायचं. आता हे चांगलं परतून घेऊया. भरीतचा मस्त खमंग वास सुटलाय. वरून थोडी कोथिंबीर घालूया. आता हे आपल्याला 5 मिनिट शिजवायचं आहे. झाकण ठेवून. आपलं गरमागरम वांग्याचं भरीत तयार आहे खाण्यासाठी. आणि भाकरी हा बेत तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.